प्रेक्षकांनो, आज कसली रोमॅन्टिक सुरुवात झाली आहे ठरलं तर मगची. तुम्हाला काय सांगू, आज अर्जुन म्हणत असतो तुम्हाला चेंज करायचं असेल ना, नाही सायली तुम्ही चेंज करून घ्या, मी नंतर करेल. सायली म्हणते नको सर, चैतन्य सर तुमची वाट बघताय खाली, त्यामुळे तुम्ही आधी चेंज करा, मी नंतर करेल. सायली आता तिथे खिडकीजवळ पाठमोरी उभी आहे अर्जुनच्या, पण अर्जुन मात्र सतत अजूनही सायलीकडेच बघतोय. आणि तो बघत असताना इतकं रोमॅन्टिक गाणं लावलंय त्यांनी, तुला पाहता आजही वाटते या मनी चांदणे. इतकं बरी वाटलं ना प्रेक्षकांनो. सायली आता अर्जुनला म्हणते सर, चैतन्य सर वाट बघताय हं तुमची, थोडं लवकर आवरा. अर्जुन म्हणतो हो हो आवरतोच आहे मी. आता अर्जुन कसं बसं आवरतो, त्याला काही सुधरे ना आज सायलीकडे पाहिल्याशिवाय. सायली आता त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते सर काय झालं तुम्हाला, असे का बघताय माझ्याकडे. अर्जुन म्हणतो असे म्हणजे कसे. सायली म्हणते सर असं वेगळं घडल्यासारखं का बघताय. आता अर्जुन म्हणतो हो वेगळं तर घडलंच आहे ना. आता सायली म्हणते काय. अर्जुन म्हणतो अहो म्हणजे बघा ना, हळू आवाजात बोलणाऱ्या सायली, म्हणजे इतक्या इनोसंट सायली एकदम सुपर फास्ट स्पीडने हंडी फोडताय, म्हणजे कुठे होत्या कुठे या मिसेस सायली. मग सायली सांगते आश्रमात असताना ना, आश्रमातला आणि बाजूच्या कॉलनीमधला आमचा असा एक ग्रुप होता, आम्ही ग्रुपनीच हंडी फोडायला जायचो, स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घ्यायचो आणि जिंकायचो सुद्धा. आमच्या ग्रुपमध्ये ना सर मुलगा मुलगी भेदभाव नव्हताच कधी, आणि शिवाय स्पर्धा जिंकल्यावर बक्षीस मिळायचं ना आम्हाला, म्हणून आम्ही जिंकायचोच. तेवढाच हातभार लागायचा ना आश्रमाला. पण सर आज काय झालं ना, मलाच कळत नाहीये, मलाच समजलं नाही, मी त्या दिशेने कधी चालायला गेले. आता अर्जुन कंटिन्युअसली सायलीकडे बघत असतो. सायली म्हणत असते अगदी भान हरपून गेल्यासारखी चढले मी वर, शिवाय सुभेदारांच्या अब्रूचाही प्रश्नच होता ना, मी तुम्हाला कशी हरू देईल सर. आता अर्जुन म्हणतो सो स्वीट. आता सायली त्याच्याकडे बघते तेव्हा अर्जुन म्हणतो आय मीन मला असं म्हणायचं की तुम्ही ना मला सरप्राईजच करता म्हणजे असं वाटतं की तुम्ही हे करणार नाही आणि तुम्ही ते अगदी डॅशिंगली करता, म्हणजे तुम्हाला जो कोणी अंडर एस्टिमेट करेल ना तो तर मरेलच. तुम्ही ना ॲक्च्युली खूप स्ट्रॉंग आहात, फक्त ती स्ट्रेंथ ना तुम्ही लपवून ठेवता. जो तुम्हाला त्रास देईल ना त्याला ती स्ट्रेंथ दाखवाच. सायली आता हसायला लागते आणि म्हणते सर तुम्ही पण ना आता चैतन्य सरांचा पुतळा झाला असेल खाली. अर्जुन म्हणतो हो हो जातोय मी, निघतोय आणि जाताना तो सायलीला बाय आणि टेक केअर म्हणून जातो. सायली त्याच्याकडे बघतच राहते की हा असा का वागतोय, इतकं गोड गोड. पण आता पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, सायलीने अर्जुनचे हे वाक्य लक्षात ठेवले. आता तिला वाटतंय की साड्या कुठे शोधावं, तिच्या साड्या लपवून ठेवल्यात ना अस्मिताने. इकडे ही प्रिया खिडकीतनं आत येते नागराज आणि त्या राकेशच्या मदतीने. राकेश तिला चिडवतो, म्हणतो काय ग तुझं भलतंच वजन वाढलंय प्रिया, इथे खाऊन खाऊन माजलीयस तू फुकटचं. प्रिया आता त्याच्याशी भांडायला जाते तेव्हा नागराज म्हणतो ए बये नंतर भांड, तू आधी ज्या कामासाठी गेली होती ना त्याचं काय झालं ते सांग. इथे आम्ही तुझ्यासाठी सगळं मरमर मरतो, फुकट पोचतो तुला, तू कामं करतेस की नाही काही. आता प्रिया काही सांगणार तेवढ्यात तिला रविराजांचा आवाज येतो. आता ती म्हणते मला आधी त्या किल्लेदारला थोबाड दाखवून येऊ द्या माझं, आणि तिकडे गेली आहे. ही डायलॉग भारी बोलते प्रेक्षकांनो, आज तर तिचा पचकाच केलाय रविराजांनी. पुढे बघा आता ही खाली जाते. रविराज म्हणतात काय करत होतीस ग तन्वी, ही खोटं बोलते लगेच, मी ना बाबा पुस्तक वाचत बसले होते. रविराज म्हणतात माझ्यासाठी कॉफी करशील का. ती हो असं म्हणते आणि कॉफी करायला जाते. इकडे आपली सायलीबाई परेशान झाली आहे की तिला तिच्या साड्या काही सापडे ना, आता चेंज कसं करावं. आणि तिला अचानक तिची बॅग अशी लटकताना दिसते त्या कपाटात, आणि ती बॅग काढते तर आतमध्ये तिच्या सगळ्या साड्या असतात. आणि तिच्यासाठी हे काही सरप्राईज नाही आहे. तिच्या तेव्हाच लक्षात आलं की हा आगाऊपणा प्रिया आणि अस्मिता ताईचा आहे. आणि आता सायलीला अर्जुनचे वाक्य आठवतात की तुम्हाला जो कोणी त्रास देईल ना त्याला तुम्ही चांगला धडा शिकवा, तुमची स्ट्रेंथ जरा बाहेर येऊ द्या. आणि ती आता अस्मिताला धडा शिकवायचा प्रयत्न करते काय शिकवतेच. इकडे अस्मिता मनाशीच बडबड करत असते, अरे यार कुठलाच प्लॅन वर्क होत नाहीये, आधी ना खरं तर त्या तन्वीला झापायला पाहिजे. अस्मिता जेव्हा तिच्या रूममध्ये नसते तेव्हा सायली तिची ती तेलगट जी साडी होती ना, प्रियाने तिच्या साडीवर लोणच्याचं तेल सांडलेलं असतं, ती साडी अस्मिताच्या कपाटात आणून लपवून ठेवते आणि मग तिथून निघून जाते. आता इकडे सायली मॅडमवर जर निबंध लिहायला सांगितलं ना तर तो अर्जुन ना 100 पैकी 100 मार्क घेईल. इकडे चैतन्य घरच्यांचं कौतुक करत असतो, पण अर्जुन मात्र सतत सायलीचा चेहरा आठवत असतो, म्हणजे ती ज्या प्रकारे दहीहंडी फोडली तिने ते सगळं अर्जुनला आठवत असतं. चैतन्य एकटाच बडबडत असतो. चैतन्य म्हणत असतो आज किती भारी वाटतंय ना, तुझ्या घरी आलो ना अर्जुन मी रिचार्ज होऊन जातो, काय मजा आली रे आज, आपण कामच नको करायला. अरे ते गोपाळकाला वाटणारे प्रताप काका, सगळ्यांचं व्हिडिओ शूटिंग करणारी अस्मिता ताई,
सगळ्यांना हवं नको बघणारी कल्पना मावशी आणि ती सरसर वर चढत जाणारी सायली. सायलीचं नाव काढल्यावर हा बोलायला लागतो. तो म्हणतो, काय अमेझिंग आहेत ना मिस सायली, आज कमालच केलीत त्यांनी. चैतन्य म्हणतो, मी इतक्या वेळचं इतक्या लोकांबद्दल बोलतोय, सायलीचा विषय काढल्यावर बरं लक्ष गेलं रे तुझं. अर्जुन म्हणतो, अरे आज मिस सायलीची जादूच तशी होती, म्हणजे त्या ॲक्च्युली कशा वर चढल्या नाही. अरे असं काहीतरी होईल हे मी इमॅजिनच नव्हतं केलं रे. आता चैतन्य म्हणतो, अरे बाबा आम्ही पण नव्हतं इमॅजिन केलं रे. अर्जुन म्हणतो, अरे मी सुद्धा घाबरलो होतो वर चढताना. तुला माहितीये हे सगळं करायसाठी खूप ट्रेनिंग घ्यावी लागते आणि हे सोपं नाहीये इतकी दहीहंडी वर चढणं. आता अर्जुन म्हणतो, बघ ना कसला ॲटिट्यूड दाखवला सायलीने आणि दुपट्ट्याची गाठ काय बांधली, पटापट वर काय चढायला लागल्या. आता चैतन्य म्हणतो, सायलीने दुपट्ट्याची गाठ बांधली हे तू नोटीस केलंस. चैतन्याला एकदम नवलच वाटतंय. अर्जुन म्हणतो, काय रे सगळ्यांनीच बघितलं असेल ना, आपण सगळे त्यांनाच बघत होतो एकदम मेस्पराईज होऊन. चैतन्य म्हणतो, आम्ही सगळे बघत होतो सायलीकडे, पण मेस्पराईज झालं होतं की नाही हे नाही सांगू शकत. अर्जुन म्हणतो, अरे मिसेस सायली जेव्हा पोहोचल्या दहीहंडीकडे तेव्हा त्यांचे डोळे बघितले का रे तू. आता अर्जुनला सायलीचे डोळे आठवत आहेत. चैतन्य भारी चिडवून घेतो. तो म्हणतो, नाही बाबा आम्ही नाही बघितले, तू बघितले का रे. अर्जुन म्हणतो, हो रे, अरे वेगळं स्पार्क होतं त्यांच्या डोळ्यामध्ये. असं वाटत होतं नो मॅटर व्हॉट हॅपन, आज काही झालं तरी हंडी तर फोडायचीच. त्या न तंद्रीत असल्यासारख्या वर चढत होत्या रे, एकदम सुपर फास्ट स्पीडने. मला तर भीती वाटायला लागली होती रे, पण जेव्हा त्यांनी वर जाऊन हंडी फोडली ना, तेव्हा ना असं वाटत होतं की त्यांना हे आपोआप येतंय, त्यांनी हे आधी पण केलंय. चैतन्य हरवून गेलाय अर्जुनचं बोलणं ऐकून. अर्जुन म्हणतो, किती स्मूथली करत होत्या ते सगळं. आता चैतन्य म्हणतो, एक मिनिट हा अर्जुन, मी पण तिथेच होतो. नाही तुला सायलीशिवाय दुसरं काही दिसत नसेल, पण आम्ही मात्र बाकीकडे पण लक्ष देत होतो. अर्जुन म्हणतो, हो रे माहिती आहे मला, पण आज जो काही चमत्कार केलाय ना सायलीने एकदम सुपर फास्ट स्पीडने, ग्रेट ग्रेट. अर्जुन अगदी सायलीमय झालाय असं म्हणायला हरकत नाहीये प्रेक्षकांनो. पण आता ही अस्मिता आंघोळ करून येतीये आणि तिच्या कपाटात घाणेरडा वास येतोय तिला, आणि सायलीची साडी बघून ती अगदी नाकतोंड गोळा करून अशी राग बघतीये. सायली तिथेच उभी असते. आता ही सायलीची साडी ती सायलीच्या अंगावर फेकते. सायली म्हणते, काय झालं अस्मिता ताई. अस्मिता म्हणते, तुझी हिंमत कशी झाली ग तुझी घाणेरडी तेलकट साडी माझ्या कपाटात ठेवायची. काय ग तूच ठेवली ना साडी, त्यामध्ये माझे सगळे ड्रेस तेलगट व्हावे म्हणून. बोल ना आता पुतळ्यासारखी का उभी आहेस. आता सायली म्हणते, तुम्ही सुद्धा माझ्या साडीवरती मुद्दाम तेल सांडलत ना प्रियाने आणि तुम्ही दोघींनी मिळून. पण अस्मिता ऐकून घेते का, ती लगेच म्हणते, माझ्यावर वाटेल ते आरोप करायचे नाही मी काहीही केलेलं नाहीये. आता सायली म्हणते, मग तुम्ही जसं बोलताय ना तसं मी पण काही केलेलं नाहीये. सायलीने तिला एवढंच प्रत्युत्तर दिलंय आणि गपचूप तिथून निघून गेली आहे. आणि अस्मिताचा मस्त पचका झालाय. जसं कराल ना तसंच भराल. अस्मिताचे ना जे काही कर्म आहे ते तिच्या पुढे बरोबर येत आहेत, फक्त तिचा नवराच का दाखवत नाही कोणास ठाऊक. असो, पण आता हे काही नाही, या प्रियाचा पचका भारी झालाय. ही आली आहे रविराजांकडे आणि म्हणते, बाबा बिझी आहात का. रविराज म्हणतात, अगं बिझी नाहीये, बस बस तुझ्यासाठी मोकळाच असतो मी. आता प्रिया म्हणते, बाबा अहो एक काम होतं तुमच्याकडे, ते विलास काकाच्या खुनाच्या संदर्भात जे कोर्टात दिलं होतं ना मी स्टेटमेंट, ते मला वाचायला मिळेल का हो. रविराज म्हणतो, का ग काय गरज आहे त्याची. अगं तुझ्या डोळ्यासमोर जे घडले ते तुझ्या लक्षात असणारच आहे की, मग त्यासाठी स्टेटमेंट वाचायची काय गरज आहे, तेही स्वतःच. आता प्रिया म्हणते, अहो बाबा तुम्हाला माहिती आहे ना अर्जुन किती हुशार आहे, आणि ना त्या सायलीच्या नादाला लागून तो बनेल पण झालाय. तो ना मला आश्रमात वाटेल ते प्रश्न विचारेल, तो शब्दात अडकवेल हो मला, म्हणून हवं मला ते स्टेटमेंट, म्हणजे ते वाचलं असतं तर मला बरं पडलं असतं ना. रविराज म्हणतात, अगं रिव्हिजन वगैरे आहे ना ते खोटं बोलणाऱ्यासाठी असतं, तू जे घडले ते सांग की. अगं तू कशाला टेन्शन घेतेस, मी आहे ना तुझ्यासोबत तिथे, डोंट वरी. आता प्रिया म्हणते, बरं बाबा तुम्ही म्हणाल तसं. आणि मनात विचार करते, हा किल्लेदार काय माझं स्टेटमेंट छातीवर घेऊन मरणार आहे का. एकदा दाखवलं असतं तर मला आठवलं असतं ना मी किती आणि काय खोटं बोलले पोलिसांशी. हिची मजा येणार आहे प्रेक्षकांनो. रविवारी माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका हा भाग. आता इकडे चैतन्य म्हणतो, काय रे बाबा चमत्कार वगैरे, तू भारी भारी शब्द बोलायला लागलास ना सायली सोबत राहून. अर्जुन म्हणतो, हाच चमत्कार ना त्या बऱ्याच वेळेला करतात, पण आज तर त्यांनी कम्प्लिटली सरप्राईजच केलं.
म्हणजे त्यांनी हे पहिल्यांदा नाही केलं रे चैतन्य. आता चैतन्य म्हणतो, तुला आधी पण सरप्राईज केलंय का सायलीने? अर्जुन म्हणतो, हो ना, अरे कधी कधी ना मी सायलींची वेगळीच बाजू दिसते रे मला. आता अर्जुनने मंगळागौरीच्या रात्रीचा इन्सिडेंट सांगितलाय चैतन्याला. जेव्हा प्रिया अर्जुनचा हात पकडते ना, तेव्हा सायली तिला सडेतोड उत्तर देते की माझ्या नवऱ्यापासून लांब राहायचं. अर्जुन म्हणतो, सायली तिथे हजर झाल्या रे, आणि नुसत्या हजर नाही तर त्यांच्या हातात तलवार उपसल्यासारख्या उभ्या होत्या त्या. खरं तर ना त्यांच्या हातात तलवारीची गरजच नसते त्यावेळेला, त्यांची जीभच सफिशियंट असते रे. असं काही सुनवलं बघ तन्वीला की तिची बोलतीच बंद झाली रे, ती निघून गेली गपचूप तिथून. चैतन्य, मिसेस सायलीची ही साईड ना फॅन्टॅस्टिक आहे, आणि ही साईड ना आणखीन दिसावी असं वाटतं रे मला. चैतन्य म्हणतो, सायलीचं माहित नाही बाबा, पण तुझी पण ही साईड मी कधी बघितली नाही रे. नाही म्हणजे आजपर्यंत तुला सायली वेंधळी वाटते, मिसेस गडबड घोटाळा वाटते, हे काहीतरी वेगळंच आहे रे अर्जुन. अर्जुन म्हणतोय, गडबड घोटाळा तर त्या ऑलमोस्ट रोजच करतात रे, पण तरी त्या कोणाला हर्ट करत नाही. कॉन्स्टंटली ना धडपड करत असतात, कोणाला त्रास होऊ नये, कोणी दुःखी होऊ नये, सगळ्यांवर प्रेम करत असतात त्या. आणि ती तन्वी बघ ना, नेहमी माझ्या इतकी डोक्यात जाते, पण तिच्यात सुद्धा मिसेस सायलीला काहीतरी चांगलं दिसतं रे. अरे चैतन्य, इतकं इनोसंट कसं काय असू शकतं रे कोणी? त्या जेव्हा मला ओरडतात ना तेव्हा पण अगदी इनोसंटली अस्मिता ताईला सरळ करतात. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा इनोसन्स दिसतो रे. आज तर कसलाही विचार न करता फुल स्पीडने दहीहंडी फोडली रे त्यांनी. तो सुद्धा त्यांचा एक इनोसन्सच होता नाही. मला ना त्यांचा हा इनोसन्स खूप आवडायला लागलाय, आणि चैतन्य खूप छान फील करतोय की त्याच्या मित्राला प्रेम झालंय, म्हणजे तो प्रेमात पडलाय. चैतन्य सायली सारखाच अगदी प्युअर हार्टेड पर्सन आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे त्याचा मित्र प्रेमात पडलाय या गोष्टीचा त्याला फार आनंद झालाय, आणि तो विचार करतोय खरंच बरं झालं अर्जुनला सायलीचा इनोसन्स तरी आवडायला लागला. आणि प्रेक्षकांनो, अर्जुन अगदी भरभरून बोललाय सायलीबद्दल, आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण पुढे तर मजाच आली आहे. ही सायली अर्जुनशी बोलत असते की सर, आता प्रियाचा खोटेपणा ना तुम्ही उघडच करा, आणि सगळं काही छान होईल, आता मधुभाऊ सुटतील. आणि हे सगळं बोलताना ती अचानक अर्जुनच्या हाताला हात लावते, आणि याला शॉक बसल्यासारखा हा अगदी शॉकमध्ये गेलाय. याला पुढे काही सुधरतच नाही बोलायचं, सायली एकटीच बोलत असते. मला तर वाटतं प्रेक्षकांनो, त्या मुरंबामध्ये जसं त्या हिरोईनने आंघोळच केली नव्हती, हा असा आंघोळच करत नाही काय की हात बाजूलाच घेऊन फिरेल. छान दाखवलंय, पण खूपच छान, मला फार आवडलं. तुम्हाला कसं वाटलं आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा हं. आणि माझ्या आवाजात रिव्ह्यू आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे माझ्या आवाजातले रिव्ह्यू तुम्हाला डेली ऐकू येतील. प्रेक्षकांनो, हा रोमॅन्टिक अर्जुन बघायला तुम्हाला आवडला का? मला नक्की कमेंट करून कळवा हं. आणि आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.